वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही बनवतो आहे चिकन बिर्याणी आणि इकडे मी कांदा चिरते. तर मी आधी प्रिपरेशन करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलते. स्टे ट्यून. मध्ये इकडे पूर्ण सेटअप ठेवलेला आहे क्रिकेट लवर. मीनवाईल इकडे काम चालू आहे आणि इकडे हे बघण्याचं चालू आहे काम. काय क्रिकेट आमचं पण असं केलंच तर कर. नाही म्हणले तर चालेल. चला गाईस, नंतर भेटू. क्रिकेट आणि मी रडते. करशील आता कांदा चिरते. खूप वाट लागते यार. कांदा चिरताना कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी येतं सांगा मला. माझी तर वाट लागते. चला भेटू नंतर. हाय गाईज, आता कांदा तळून झालाय आणि आता मी पुदिना साफ करते. आपल्याला पुदिनाची पेस्ट बनवायची आहे. सो पुदिना साफ करते आणि हा एवढा पुदिना आणला जो आहे तिथे वरती. सगळा साफ करणार, मग त्याची पेस्ट बनवणार. स्टे ट्यून. व्हिडिओ बघत राहा. जर मीनवाईल तू काय केलंस ते दाखव ना. बोल. त्यामध्ये आता ठेवलाय तांदूळ, भिजवून ठेवलेला आहे तांदूळ 750 ग्रॅम. आणि हे चिकन पण धुवून ठेवलेलं आहे. चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे थोड्या वेळात. तोपर्यंत बघूया ही काय करते आता. आता मी हे मॅरिनेट करते. त्याच्यासाठी आपण टाकणार आहोत पुदिना पेस्ट. वाव, मला व्हिडिओग्राफर भेटलाय गाईच. काय बोलायचं का तुला? काय नाही, पटपट बिर्याणी म्हणजे वा, मशीन आहे गाईच बिर्याणीची. फटफट बनली पाहिजे बिर्याणी. आता टाकूया आपण ही जिंजर गार्लिक पेस्ट. दोन्ही हात लाव ना. हे सर घाण आहे ना. चालेल ना. नको. बघ टाक. ते पूर्ण संपून टाक. कॅमेरा बोलून घ्या. पूर्ण संपवून टाक. त्याशिवाय मजा नाही ना त्याच्यात बिर्याणीमध्ये. मला वाटतं बस झालं. टाक अजून. उग्र उग्र वास येईल. चालेल. सगळं ठेवणार आहे मी. बस झालं, बरोबर आहे. आता याच्यात हळद मीठ टाकूया. हळद कुठे आहे? जर हात दुखेल तर लावूया स्टँडला. बस, जास्त हळद नको. राईस, मीठ, 2 चमचे. बघा सोनू. बस. ग्रेव्हीत जर लागलं तर टाकू. अजून लागेलच. डेंजर. तिखट बिर्याणी मसाला तिखट नाही टाकायचं. काय? मग बिर्याणी तिखट बनणार कशी? नंतर टाकायचा मसाला नंतर. हा बिर्याणी मसाला आहे. हा घरगुती आहे. हा घरी स्वतः बनवलाय आईनी. तो टाकते. बस. आता मिक्स करूया. दही. आता हा दही टाकायचं. दही फ्रीज मध्ये.
बघ किती घेवते, सांग मला. बस ना. बस. हात दुखला तर ठेव रे. थांब. आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय. कर मिक्स कर. आ! कर. मी करू का? नको, मी करते. हो का? मी बिर्याणी पण बनवेल. तू बघायला सेटअप बघा. हे ना तुझ्या ह्याच्यामध्ये कॉपीराइट बसेल. तर आता मी घेतलेला आहे एक एवढा मोठा टोप भरून पाणी. त्याच्यामध्ये आहे कांदा, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, बडी वेलची, छोटी वेलची 5-6 आणि जिरे, काजू आणि मीठ. हे सगळं बॉईल करून घ्यायचं. आता ते सगळं जे टाकलं होतं, मसाले, खडे मसाले, कांदा वगैरे, ते मी काढून घेतलेलं आहे, थंड व्हायला ठेवलं आहे. आणि ह्या पाण्यामध्ये खूप सारा पुदिना आपल्याला चिरून टाकायचा आहे, कारण पुदिन्याचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप छान लागतो त्याच्यासाठी. बरं, मी खात नाही, त्यांच्यासाठी बनवत होती. आणि हे नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी काय करत होती, तर छान बॉईल आला होता पाण्याला आणि त्याच्यामध्ये मी तो भात जो आहे ना, तांदूळ सोक केलेला तो मी टाकत होते त्याच्यामध्ये. हे बघा, इकडे मी दाखवते की आता मी हा तांदूळ टाकणार आहे शिजायला. आणि ते 80%, 85%च शिजवायचं आहे, पूर्ण नाही शिजवायचं. आणि आता हे गार झालेलं आहे आणि आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. व्यवस्थित त्याची पेस्ट करून घ्यायची आहे, कारण ते आपण वाटण म्हणून यूज करणार आहोत, यानेच ग्रेव्ही थिक होते. सो मी ते मिक्सरला लावून घेते. इथे भात आपला झालेला आहे, शिजला आहे आणि तो आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे, कारण आपल्याला हा असा थोडासा वाळत घालायचा आहे, म्हणजे तो मोकळा होईल व्यवस्थितरित्या. आता राईस आम्ही जो गाळून घेतला आणि याचा थोडासा फॅन खाली ठेवला आहे वाळायला. चला आता मी तुम्हाला ग्रेव्हीची तयारी दाखवते. काय करपलं. हॅलो हॅलो पटापट. लय मजबूत तेल टाकलं. गॅस कमी करून कधी पण गोष्टी टाकायच्या असतात. बघ बघ तू बघ. बस घेऊ अजून. हा अजून बस. आता आपण मसाले काढतोय सगळे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं. हळद. हळद कशाला? हळद नाही, मसालेच आपण टाकायचं. टाकलंच ना हा हे बिर्याणी मसाला मॅरिनेशन मध्ये टाकताय, ह्याच्यात टाकायचं. थोडा लागेल काय बस. 50 मिनिटे टाकते. तिखट पण भयंकर होणार आहे. हा घरचा मसाला. झोंबू दे ना, तुला आवडतं ना तिखट. ते टेस्ट त्याची लागली पाहिजे ना त्याला. बस बस. चिकन मसाला तो टाकलास ना. टाकला. आता लाल मसाला हे टाकलं तिखट. मीठ पण टाकायला लागेल ना. भातात मीठ टाकलेलंस. भातात मीठ टाकलेलंस का? 3 चमचे भातात. 3 चमचे नाही, 2.5 चमचे, 2 चमचे. कलर कमी आहे कर ना, कमी कर कमी कर कलर आहे ना, कमी कर. बस. हे सगळे मसाले आपण आता टाकणार ह्याच्यामध्ये. त्याच्या आधी आपल्याला हे होय होय हे टाकायचं. मी घेतो बरं. मला पण घेणं मध्ये.
आवाज जात असेल काय तर. मग आता हा मसाला जो आहे तो शिजवून घेऊया व्यवस्थित. आता हा मसाला टाकूया. याच्यामध्ये बिर्याणी मसाला, लाल तिखट, मीठ पण तुम्ही घेऊ शकता. आम्ही आता बघणार आहोत मीठ किती लागतंय ते मग टाकणार. आणि घरचा मसाला आहे. अजून काय एवढंच आहे, गरम मसाला. आता याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं. काय आलं आता चिकन मॅरिनेट झालेलं आहे, जवळजवळ 1 तास झाला ना. आता आपण हे ह्या ग्रेव्हीत टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत आणि ठेवून देणार. बंद कर. मी आता बनवणार आहे काय फोडणीचा भात. कोणासाठी? कारण तुझ्यासाठी. ओह वा. तू आहेस व्हेजिटेरियन. मी याला बिर्याणी बनवते म्हणून हा मला फोडणीचा भात बनवतो. सो तू इथे आहेस व्हेजिटेरियन, त्याच्यामुळे मला हे सगळे झंझट करायला लागतात. इट्स ओके. मी व्हेजिटेरियन. झंझट मारे करायला लागतात. मी व्हेजिटेरियन आहे गाईज. तू व्हेजिटेरियन आहेस म्हणून मला एवढे झंझट मारे करायला लागतात. असू दे. स्टे ट्यून गाईज. बाय. आज जास्त काय का? आता आपलं चिकन रेडी झालंय. मी ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते कारण ह्याच्यामध्ये लेअर लावायचे. सो आता हे आपण ट्रान्सफर करून घेऊ. आता मी बेसला टाकणार आहे पहिल्यांदा चिकनचा लेअर. मी दिसली नाही तरी चालेल बट इट्स ओके. चिकनचा लेअर लावलाय तर त्याच्यावरती मी हा भात सगळा पसरवणार आहे. बापूला भूक लागली असेल. आता आपण ह्याच्यावरती टाकणार आहोत तळलेला कांदा. मध्ये मध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुदिना. सोनू पुदिना काढून टाकणार आहे वाटतं. पुदिना काढून टाकणार आहे. आणि थोडासा बिर्याणी मसाला. अगदी थोडासा असा भुरभुरवायचा. तूप टाकायचं मध्ये मध्ये. त्याच्यानंतर आता पुन्हा याच्यावरती आपला चिकनचा लेअर. सो आता ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची. पूर्ण लेअर लावल्यानंतर मी दाखवते. सगळे लेअर लावून झालेले आहेत. आता आपल्याला दमला ठेवायचं आहे. सो याला कणिक आधी लावून घेऊ इथून. सो आता आपण स्लो गॅसवरती याला दम द्यायला ठेवला आहे. अर्धा तास असाच. झाल्यावरती दाखवतो. ही बिर्याणी दम देऊन झालेली आहे. आता आपण ती ताटामध्ये वाढूया आणि टेस्ट करूया. म्हणजे मी नाही करणार, तो करेल.